जन्ममृत्यू प्रमाणपत्र बऱ्याच लोकांचे कागदपत्रे अपुरी असल्यामुळे रद्द केले आहे, परंतु चौकशी करून जन्ममृत्यू प्रमाणपत्र पात्र करीत आहेत। काही काळापूर्वी काही कायद्याच्या त्रुटीमुळे जन्ममृत्यू प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आले होते, कारण तपासणी करत असताना जन्ममृत्यू प्रमाणपत्राबाबत बऱ्याच लोकांचे कागदपत्रे हे अपुरे असल्यामुळे रद्द केले होते व मुख्याधिकारी अंबड व BDO अंबड यांच्या मार्फत ओरिजिनल जन्ममृत्यू प्रमाणपत्र हे मागवत आहे। नवीन शासन निर्णयानुसार शासनाने जे काही नवीन कार्यपद्धती दिली आहे त्यानुसार आवश्यक असलेली सुनावणी व चौकशी करून जन्ममृत्यू प्रमाणपत्र पात्र करत आहोत। मागील 3 महिन्यामध्ये आम्ही सर्व प्रक्रिया राबवून जाहीर प्रकटणे, सुनावणी, युक्तिवाद व इतर काही कागदपत्राची पडताळणी करून जवळपास 50 जन्ममृत्यू प्रमाणपत्र आम्ही AI टेक्नॉलॉजी वापर करून वितरित करण्यात आले आहे व आम्ही सर्वांना सांगतो की जन्ममृत्यू प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सर्व पुराव्यांनी निश्चित करून जमा करावी, जेणेकरून तत्काळ AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही आदेश निर्गमित करीत आहोत। जन्म मृत्यूच्या बाबतीत सुद्धा सर्व जनतेला मला सांगायचं आहे की मागे कायद्याच्या काही त्रुटीमुळं आपल्याकडे जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले होते। त्यांची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान बऱ्याच लोकांचे कागदपत्रे हे अपुरे असल्यामुळं ते आम्ही सर्व रद्द करण्यात आलेले आहेत। मुख्याधिकारी अंबड आणि BDO अंबड यांच्यामार्फत आम्ही ते ओरिजिनल प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र हे मागवत आहोत। त्यानंतर नव्या शासन निर्णयानुसार त्या शासनाने जी काही कार्यपद्धती घालून दिलेली आहे त्या कार्यपद्धतीचा अवलंब करून आम्ही या ठिकाणी सुनावणी व आवश्यक असलेली चौकशी करून आम्ही या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र व मृत्यू प्रमाणपत्र आम्ही निर्गमित करत आहोत। मागच्या 1.5 महिन्यामध्ये आम्ही सर्व ही प्रक्रिया राबवून जाहीर प्रकटन आहे, स्थानिक चौकशी आहे, सुनावणी आहे, युक्तिवाद आहे आणि इतर काही कागदपत्राची पडताळणी आहे, या सर्व बाबींची आम्ही पडताळणी करून जवळपास 50 जन्म प्रमाणपत्र व मृत्यू प्रमाणपत्र आम्ही AI टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। सर्वांना घरपोच आम्ही आदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यांनी जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्राचा जे काही आम्ही फॉर्मॅट घालून दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये शपथपत्र, आवश्यक असलेली कागदपत्र जर दिली तर त्यांना विहित कालावधीत म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्ये सुद्धा आम्ही देण्याचे आमचं मानस आहे। त्यांनी सर्व पुराव्यानिशी आमच्याकडं परिपूर्ण संचिका द्यायची आहे, जेणेकरून आम्ही तात्काळ सध्याच्या जी काही AI टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही आदेश निर्गमित करत आहोत। मी विजय चव्हाण, तहसीलदार अंबड।